नमस्कार मंडळी, आज वाचूया अमृतवेलचा पुढचा भाग. पत्र वाचून नंदाच्या मनात विचारांचे काहूर माजले. देवदत्ताबरोबर चंदनगडला जावे की न जावे? वसूला सांगून जाणे तर अगदी अशक्य. ही गोष्ट तिच्यापाशी काढली तर ती डोक्यात राग घालून घेईल. पण देवदत्ताशी मोकळेपणाने बोलल्याखेरीज वसूच्या संसाराचे चिखलात रुतून बसलेले चाक वर निघणे शक्य नाही. ही संधी अनायासे आली आहे, तिचा फायदा आपण घेतला पाहिजे, असे शेवटी तिने मनाशी ठरविले. मात्र दुसऱ्या दिवशी चंदनगडला जाण्याकरिता गाडीत बसल्यावर पुन्हा तिच्या मनातली रस्सीखेच सुरू झाली. देवदत्ताच्या स्वैरवर्तनाचे आणि बेफाम मनोवृत्तीचे वर्णन वसूच्या तोंडून आपण ऐकले आहे. साप सुंदर दिसतो म्हणून कुणी कवटाळील का त्याला? देवदत्ताबरोबर आपण एकटीने चंदनगडावर जाणे सुरक्षितपणाचे आहे का? अनेक कुसळे तिच्या मनाला सारखी टोचीत राहिली. लिव्ह डेंजरसली हा स्वाक्षरीच्या वहीतला नेहरूंचा संदेश तिला आठवला. पण लगेच तिच्या मनात आले, डोंगराप्रमाणे संदेशही दुरूनच साजरे दिसतात. ती काहीच बोलत नाही असे पाहून देवदत्ताने प्रश्न केला, आज मौनव्रताचा दिवस आहे वाटतं? नंदाने होकारार्थी मान हलवली. देवदत्त मोठ्याने हसत उद्गारला, तुम्ही उत्तरसुद्धा मौनानच दिलं. आता मात्र नंदाला हसू आवरेना. ती उत्तरली, ऐकायला आले मी आज, बोलायला नाही. देवदत्त क्षणभर थांबून म्हणाला, ऐकणाऱ्याचे दोन वर्ग असतात, कानांनी ऐकणाऱ्यांचा नि काळजानं ऐकणाऱ्यांचा. तुम्ही कुठल्या वर्गात मोडता? नंदा चटकन म्हणाली, ते तुम्ही आधीच ठरवले, त्याशिवाय का तुम्ही मला इतक्या अगत्याने बोलवलं असतं? गडावर नंदाला घेऊन देवदत्त आपल्या बंगल्यावर गेला. बंगला सुस्थितीत ठेवलेला होता. त्याची देखभाल करणारे नोकर चाकरही तिथे होते. देवदत्त अधूनमधून एखादा दिवस ह्या बंगल्यात काढतो हे त्यांच्याकडूनच तिला कळले होते. चहा घेऊन दोघेही गड पाहायला बाहेर पडली. अनेक जुने अवशेष पाहत पाहत दोघेही पूर्वेकडल्या दरवाजापाशी आली. तिथून खाली हिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटलेला वृक्षवेलींचा समुद्र पसरला होता. त्या समुद्रातून दीपस्तंभाप्रमाणे अर्धवट डोके वर काढणारा एक कळस दिसत होता. तो कसला आहे म्हणून नंदाने विचारले. तेव्हा देवदत्त म्हणाला, ते आहे व्याघ्रेश्वराचं देऊळ. वाघाचा उपद्रव होऊ नये म्हणून भोवतालच्या खेड्यांतले लोक त्याला नवस बोलतात. फिरता फिरता देवदत्त पश्चिमेकडल्या घार कड्याकडे आला. सूर्यास्ताला अजून बराच वेळ होता, पण थंड हवेमुळे ऊन बिलकुल जाणवत नव्हते. घारकडा हा त्या गडाचा सर्वात उंच असा कडा होता. तो लांब रुंद काळाकुट्ट कडा हत्तीच्या सुळ्याप्रमाणे डोंगरातून बाहेर आल्यासारखा दिसत होता. त्या कड्यावर उभी राहून नंदा दोन्ही बाजूंना पाहू लागली. एखाद्या निद्रित राक्षसिणीप्रमाणे आव असून पडलेली समोरची खोल भयाण दरी पाहून तिचे अंग शहारले. देवदत्ताच्या वडिलांनी याच दरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची कथा तिला आठवली. तिने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या मुद्रेवर कसलीच चलबिचल दिसत नव्हती. जणू समोर पसरलेल्या सृष्टी सौंदर्याच्या सागरावर त्याची दृष्टी एखाद्या नौकेसारखी तरंगत होती. त्या सागराची भीषणता तिला सर्वस्वी अपरिचित होती. दोघे मागे येऊन एका खडकावर बसली. काही क्षण दोघेही गप्प होती. आपापल्या अंतरंगात बुडून गेली होती. मध्यरात्रीच्या शांत वातावरणाचा भंग करणाऱ्या पक्षाच्या चित्काराप्रमाणे देवदत्ताने एकदम तिला प्रश्न केला, तुम्ही माझ्यावर रागावला आहात? नंदाने नकारार्थी मान हलवली. देवदत्त हसला, टाचणीने फुगा फोडून आनंदणाऱ्या खोडकर मुलासारखा. मग तो म्हणाला, वसूनं तुम्हाला सांगितलेलं सारं खरं आहे. आईचा खून करायला मी निघालो होतो, हे सत्य आहे. दारूचा प्याला हा माझा जिगरदोस्त आहे,
हे खरं आहे. अगदी परवापर्यंत तरी तो तसा होता. पण मी असा वेड्यासारखा वाहत का गेलो हे वसूनं कधी एका शब्दानं तरी मला विचारलं का? सुखदुःखांची भागीदारीण म्हणून ती माझ्या आयुष्यात आली. पण जगाच्या बाजारात विकत मिळणारी सारी सुख हवी होती तिला. पण ज्याच्यामुळे ती तिला मिळाली त्याची देवदत्त एका खोल गर्तेत गाडला गेला होता. तिथून त्याला वर काढण्यासाठी ती नुसती वाकली असती, तिनं हात पुढं केला असता, निदान त्या नरकात तिच्या डोळ्यांतली 4 टिपं त्याच्यावर पडली असती तर. सुस्कारा सोडून तो पुढे म्हणाला, मी कुणापाशी जन्म मागितला नव्हता, पण तो मला मिळाला. मला व्यसनी व्हायचं नव्हतं, पण मी वाहत गेलो. वसूबरोबर मला सुखानं संसार करायचा होता, पण. चारी दिशांना दूर दूर पसरलेल्या निर्विकार आकाशाकडे टक लावून पाहत तो उद्गारला, असं झालं असतं तर. जर आणि तर देवाच्या रथाची चक्र आहेत. माझ्यासारखी माणसं त्या चाकांना बांधलेली असतात. धुळीतून खाच खळग्यांतून फरफटत जाणं एवढंच त्यांच्या ललाटी लिहिलेलं असतं. तो एकदम थांबला, वळवाच्या पावसासारखा. त्याने तसेच बोलत राहावे आणि त्याची सारी कहाणी ऐकल्यावर मग आपण बोलावे म्हणून नंदा स्तब्ध राहिली. पण पृष्ठभागावर आलेल्या देवमाशाने पुन्हा समुद्रात खोल उडी मारावी तसा तो कुठल्या तरी जुन्या दुःखद आठवणीत नाहीसा झाला. जणू नंदा, वसू, घारकडा, चंदनगड हे सारे एक स्वप्न होते आणि त्या स्वप्नातून तो जागा होऊ पाहत होता. तो काहीच बोलत नाही हे पाहून नंदाने आपुलकीने ओथंबलेल्या स्वराने प्रश्न केला, पण तुमच्यासारख्याने हे व्यसन स्वतःला कसं जडू दिलं? देवदत्ताच्या मुद्रेवर कोमेजू लागलेल्या फुलासारखे उदास स्मित उगवले आणि मावळले. तो थंडपणाने म्हणाला, वसूने मला हा प्रश्न विचारला असता तर. लगेच तो मोठ्याने हसत उद्गारला, जर आणि तर. मनुष्य हा किती आशाळभूत प्राणी आहे हे सिद्ध करण्यापलीकडे या शब्दांचा काही उपयोग नाही. ते जाऊ दे. दारूचं व्यसन मला लागलं कसं हे मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही माझ्यावर. मद्याचा पहिला पेला माझ्या हातात कोणी दिला असेल? तुम्ही विदुषी आहात. गडकऱ्याचं नाटक वाचलं आहे ना तुम्ही? कोणीतरी व्यसनी मित्रानं. देवदत्त विकट हास्य करीत उद्गारला, चूक, साफ चूक. प्रत्यक्ष जन्म देणाऱ्या आईनं. आईनं? उंच कड्यावरून खाली लोटल्या जाणाऱ्या माणसासारखा नंदाच्या तोंडून कातर उद्गार निघाला, सख्या आईनं? नकळत तिच्या तोंडून शब्द गेले. होकारार्थी मान हलवीत देवदत्त म्हणाला, सख्या आईनं ज्याच्या हातात हा दारूचा प्याला दिला तो पोरगा केवळ 10 वर्षाचा होता. जखमी पाडसाकडे हरिणीने पाहावे तसे नंदाने देवदत्ताकडे एक दृष्टिक्षेप केला. लगेच तिने आपले तोंड झाकून घेतले. कोणीतरी आपल्याला पोत्यात घालून त्याचे तोंड घट्ट शिवले आहे आणि समुद्रात सोडलेले ते पोते हळूहळू खाली जात आहे असा तिला भास झाला. सत्याचे हे दर्शन किती अमंगळ, किती भयप्रद होते. नकळत तिच्या कंठातून एक हुंदका बाहेर पडला. ती सुन्न होऊन बसली. मान वर करून देवदत्ताकडे पाहण्याचा धीर काही केल्या तिला होईना. जणू काही तिच्या हातूनच तो घोर अपराध घडला होता. तिला सारखे वाटत होते, देवदत्ताच्या तोंडून आपण जे ऐकले तेच एक भयंकर स्वप्न ठरेल तर किती बरे होईल. पण ते स्वप्न नाही याची क्षणाक्षणाला तिला जाणीव होत होती. घार कड्यांवरून येणारा वारा अधिक थंडगार वाटू लागला होता. उन्ह मलूल झाल्यासारखे भासत होते. जणू काही नंदाच्या दुःखी मनाचे सृष्टीच्या आरशात पडलेले ते प्रतिबिंब होते. 10 वर्षाच्या पोटच्या पोराला सख्खी आई दारूचे व्यसन लावते हे शक्य आहे का? छे, नंदाला माईची आठवण झाली. लहानपणी रागाच्या भरात माईने आपल्या अंगाला हात लावला
तरी नंतर माझा मेलीचा रागच मोठा वाईट आहे असे ती दिवसभर घोकत राही. शेखर गेल्यापासून आपण अगदी वेड्यासारख्या वागत होतो, पण माईला एकच चिंता होती, नंदा पहिल्यासारखी कधी हसा खेळायला लागेल. आईचे मन हे असे अमृतात न्हाऊन निघालेले असते. पण देवदत्ताचा अनुभव, बनावट कथा रचून आपल्या दुर्वर्तनाचा दोष तो आईवर लादीत असेल का? धुळीच्या वादळात सापडलेले पान भिरभिरत कुठेतरी जावे तशी नंदाच्या मनाची स्थिती झाली. ती काहीच बोलत नाही असे पाहून देवदत्ताने आवेगाने प्रश्न केला, माझी कर्मकथा तुम्हाला खरी वाटत नाही? तरीही नंदा काही बोलली नाही. देवदत्त ताडकन उठला आणि म्हणाला, जगातल्या एका माणसाचा तरी विश्वास मला हवाय, त्याशिवाय जगणं. बोला, अशा घुम्या राहू नका. त्याचा आवाज अधिक घोगरा होत असल्याची जाणीव नंदाच्या कानांना झाली, पण तिच्या तोंडून शब्द बाहेर फुटेना. समोर उभ्या असलेल्या देवदत्ताची पावले एकदम दिशेनाशी झाली. भयभीत दृष्टीने तिने वर पाहिले. तो कड्याच्या टोकाकडे चालला होता, धीम्या पावलांनी, रुबाबात, सिंहासनावर बसायला निघालेल्या राजपुत्रासारखा. सारे बळ एकवटून ती त्याच्याकडे धावली आणि त्याचा हात घट्ट धरून ती म्हणाली, काय आरंभले हे तुम्ही? तो शांतपणाने उत्तरला, सत्य भित्र नसतं हे सिद्ध करून दाखविणार आहे मी तुला. त्या व्यग्र आणि व्याकुळ मनस्थितीतही त्याने पहिल्यांदाच आपल्याला उद्देशून तुला हा शब्द वापरला हे तिच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही. काळोखात पायात रुतलेल्या काट्याने विव्हळ झालेल्या स्थितीतही आभाळात लुकलुकणाऱ्या चांदणीचा दिलासा मिळावा तसा त्या आपुलकीच्या शब्दाचा तिच्या मनावर परिणाम झाला. त्याचा हात अधिकच घट्ट धरीत ती म्हणाली, काय करणार आहात तुम्ही? तिचा हात झिडकारण्याच्या प्रयत्नात तो उद्गारला, सरळ खाली उडी टाकणार, मग बसेल विश्वास माझ्या बोलण्यावर? दोन्ही हातांनी त्याचा हात घट्ट धरीत नंदा निग्रहाने म्हणाली, असं भलतंसलतं बोलू नका. तिने त्याच्याकडे पाहिले. त्याचा चेहरा उग्र झाला होता, नजर कुठेतरी शून्यात लागली होती. एखाद्या वेड्यासारखा तो ओरडला, सोड, मुकाट्यानं माझा हात सोड, नाहीतर माझ्याबरोबर या खालच्या दरीत तुझ्या चिंधड्या चिंधड्या होतील. बोलता बोलता तो नंदाकडे रोखून पाहू लागला. त्याच्या नजरेत निखारे फुलले होते. नंदाचे हात कापू लागले. त्याचे तळवे घामेजले, पण तिने घट्ट ओठ दाबून धरले. राखेत लपलेला अग्निस्फुलिंग फुलावा तसा आता तिच्या मुद्रेवर करारीपणा दिसू लागला. तिच्या हातांना जोराचा हिसडा देत देवदत्त म्हणाला, सोडणार नाहीस तू मला? ती निश्चयी स्वराने उत्तरली, नाही, नाही, नाही. मग अवंढा घेऊन मृदू स्वराने ती म्हणाली, मीही येणार आहे तुमच्याबरोबर. कुठं? त्या दरीत, हवं तर स्वर्गात सुद्धा. स्वर्गात देवदत्ताला जागा नाही, त्याच्याबरोबर ज्याला जायचं असेल त्याला नरकातच. नंदा उत्तरली, तिथंही मी येईन, पण तुमचा हात सोडणार नाही. देवदत्त खाली पाहू लागला. नंदाने अशी खाली वळलेली त्याची दृष्टी केव्हाच पाहिलेली नव्हती. नेम धरलेल्या बंदुकीप्रमाणे ती दुसऱ्यावर नेहमी रोखलेली असायची. आपल्या हातातला त्याचा हात थरथरत आहे असा तिला भास झाला. त्याच्या उद्दाम मनाच्या जहरी लहरींवर आपण या क्षणापुरता तरी विजय मिळवला हे तिच्या ध्यानी आले. त्याचा हात न सोडता ती परत वळली. त्याच क्षणी कुणीतरी घाईघाईने घार कड्याकडे येत आहे असे तिला दिसले. तिने झटकन देवदत्ताचा हात सोडला. ती दोघे थोडी पुढे आली न आली तोच गंगाराम त्यांच्याजवळ येऊन पोचला. मुजरा करून त्याने एक चिठ्ठी देवदत्ताच्या हातात दिली. त्याने ती वाचली. लगेच तिचे तुकडे करून ते वाऱ्यावर फेकून दिले. दूर उडत जाणाऱ्या त्या तुकड्यांकडे पाहत तो म्हणाला, मला सवड नाही म्हणून सांग त्यांना. गंगाराम मुजरा वर करून निघून जाताच नंदा म्हणाली, काही घाईचं काम असलं तर? मघाच्या खडकावर येऊन बसत देवदत्त म्हणाला, दोस्त आले आहेत माझे गडावर.
पण माझ्या कोशातल्या शब्दांचे अर्थ बदलायला लागले आहेत. त्याला मी काय करू? दोस्त म्हणजे दुश्मन. मजा करायला आली आहेत ही मंडळी. करू देत बापडी. मला दुःख होतं ते एका गोष्टीचं. ही सारी दुतोंडी आहेत. यात 10चा आकडा असलेला नाग एकसुद्धा नाही. किंचित थांबून तो विषण्ण स्वरात उद्गारला. त्यांच्या गळ्यात गळा घालून परवापर्यंत मी जगत होतो. हा अप्रिय विषय बदलला पाहिजे हे नंदाच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही. सहज सुचल्यासारखे दाखवीत ती म्हणाली, देवदत्त, तुम्ही लिहिलेली ती अश्वत्थामाची कहाणी माझ्या मनात सारखी घोळते. या जगात मनुष्य अगदी एकाकी असतो, हे खरं आहे का? त्याला जीवाभावाचं कोणी माणूस कधीच मिळत नाही का? आई, बाप, बहीण, भाऊ, बायको. देवदत्त उत्तरला, वडिलांच्या मायेची एकही आठवण माझ्यापाशी नाही. पुसट आठवतात ते त्यांचे वेडेविद्रे, बुवा वैरागी. मला मित्र मिळाले ते गुळाला चिकटलेले मुंगळे पाहिले आहेस तू नंदा? हां, अवघा एक अपवाद होता. बापूंचा धाकटा मुलगा मोहन. सतार काय सुरेख वाजवीत असे तो. तो गेला आणि माझी सतार मुकी झाली. त्याच्या मायेची आठवण आली की अजून काळजात चर्र होतं. माझे सारे दुर्गुण त्याला ठाऊक होते, तरी त्यानं माझ्यावर प्रेम केलं. झिंगलेला देवदत्त मोटारीखाली सापडत होता, त्याला वाचवायला तो गेला. बोलता बोलता देवदत्ताचा कंठ सददीत झाला. त्याने आपली दृष्टी दुसरीकडे वळविली. डोळ्यांत उभे राहिलेले पाणी आपल्याला दिसू नये अशी त्याची इच्छा असावी हे नंदाने ओळखले. आता परतायची गोष्ट काढावी असे नंदा मनात म्हणत होती. इतक्यात सरकार, भाईसाहेब, देवदत्त अशा हाका ऐकू येऊ लागल्या. दोघेही लगबगीने उठली. वळून पाहत देवदत्त म्हणाला, हे आमचे दोस्त येत आहेत. वकील, डॉक्टर, कॉन्ट्रॅक्टर, देशभक्त. या दोस्तांना आता सांगून टाकतो की मला ही नवी मैत्रीण मिळाली आहे. यापुढं तुमचं तोंडसुद्धा पाहायची इच्छा नाही माझी. त्याच्या या पवित्राने नंदा मनात भिवून गेली. समाजाच्या काकदृष्टीची जाणीव असणारी तिच्यातील स्त्री जागी झाली. त्याच्यापासून दूर होत ती म्हणाली, माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. असलं काही बोलू नका यावेळी. घटकाभर चला तुम्ही. त्यांच्याबरोबर गेला नाही तर ही मंडळी उद्या माझ्याविषयी नाही त्या कंड्या पिकवतील. मला विलासपुरात राहणं कठीण करून टाकतील.